आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट करायला सुरुवात करता. लक्षात ठेवा, देव सगळ्यात जास्त कठीण परिस्थितीमध्ये असणारा व्यक्ती ज्यास प्रार्थना करतो ना, त्यास प्रार्थना केल्यावर देव आपोआप त्या व्यक्तीच्या भेटीला जातो. ऐका बरं का, आज सकाळी जगामध्ये असंख्य लोक प्रार्थना करत असतील. आज सकाळी जगातल्या प्रत्येक चर्चेसमध्ये पुष्कळ सेवक लोक संदेश देत असतील. आज सकाळी पुष्कळ लोक आपल्या घरामध्ये बेडवरती पडून, ज्यांना चर्चमध्ये जाता येत नाही, परंतु आपल्या बेडवरती पडून देवाचं वचन ऐकतील. पण काही लोक असे असतील, काही सेवक असे असतील, ते प्रीचिंग करताना ते स्टेजवरती आलेले, परंतु बाहेर पडल्यावरती त्यांना मोठा प्रश्न, त्यांचा आर्थिक प्रश्न असणार आहे, त्यांच्या घरामध्ये खाण्यासाठी काही नसेल आणि अशा परिस्थितीमध्ये ते लोकांसाठी प्रार्थना करत असतील. परंतु मला सांगू द्या, एवढे सगळे प्रीचिंग करणारे लोक आणि हा विपन्न अवस्थेमध्ये असणारा देवाचा सेवक, या सेवकाची प्रार्थना देवाच्या सिंहासनाला हलवेल आणि त्याच्या कंगाल अवस्थेमधनं त्याला बाहेर काढून देव त्याची पुनर्बांधणी करणारे इतका गौरवशाली आमचा देव आहे. कंगाल अवस्थेमध्ये त्यानं प्रार्थना केली. म्हणून सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जी धार्मिकता तुमच्याकडे, त्याचा विचार कधी करू नका. एक सामान्य परिस्थिती तुमच्या घरामध्ये, सगळं काही तुमचं चांगलं आहे, भावनिक दृष्टिकोनातनं पण तुम्ही चांगलं, कधी कधी तुम्हाला मदत करणारं, सांत्वन देणारं आपल्या जवळचा व्यक्ती पण कोणी नसतं. तुम्ही कंगालात, माणसं पण नाही तुमच्याकडं, सगळ्यांनी तुम्हाला सोडलं, सगळ्यांनी तुमचा त्याग केलेला आहे आणि तुम्ही कुठंतरी एकाकी जीवन जगत आहात, कारण तुम्हाला जवळ करणारे व्यक्ती कोणी नाही, कंगाल आहात तुम्ही. आणि लोक तुमची आठवण करत नाही, पण कोण आठवण करतो? देव. पहा, कंगाल अवस्थेमधले दोन फरक मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला म्हटलं, लग्नाच्या बाबतीमध्ये विचार करताना तुम्ही साड्या घेताना प्रत्येकाच्या दर्जेप्रमाणे साड्या घेता. मग आम्ही म्हणतो ते काय, त्यांना साधी घेतली तरी चालते, कारण का, तर ते जरा ह्यांचं स्टँड. आता तुम्ही विचार करा, यांना 500ची आणि ते मोठ्या बंगल्यात राहतात, ते घालतातच 20-20 हजाराच्या साड्या, आणि त्यांना जर तुम्ही 500ची साडी घेतली तर काय तुमची इज्जत राहणार आहे का? म्हणजे ज्यास तुम्ही कंगाल असताना त्यास लोक तुमच्या दर्जाचा विचार करून तुम्हाला सगळ्यात सामान्य देतात. पण देवाच्या बाबतीमध्ये देव तसं करत नाही. ज्यास तुम्ही कंगाल असताना देव तुम्हाला सगळ्यात बेस्ट देत असतो. आणि त्याचं कारण काय माहिती का? कंगाल अवस्थेत तुम्ही प्रार्थना करता. म्हणून सगळं बंद झालं तरी प्रार्थना बंद होऊ देऊ नका बरं का. कधी कधी श्वास पण बंद होईल, पण तोंडानं पुटपुट करत राहा. नाकपुड्यातला श्वास व्हेंटीवरती असेल एखादा व्यक्ती, आज हा संदेश युट्यूबच्या माध्यमातून अशा व्यक्तीपर्यंत पोहोचू द्या की जो व्यक्ती व्हेंटीवरती आहे, परंतु त्याच्या कानात ते शब्द पडू द्या. का? तर देव त्याला त्या कंगाल अवस्थेमध्ये काढणार आहे आणि देव त्याच्या जीवनाची बांधणी करणार आहे. माझ्या देवाला पुनर्बांधणी करायला आवडते, रिस्टोरेशन करायला आवडतं. म्हणून कंगाल अवस्थेमध्ये त्यानं प्रार्थना केली आणि त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वरानं त्याची आठवण केली. आणि परमेश्वरानं काय केलं? पूर्वीची जी मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. परमेश्वरानं त्याला दिली. आता तुमचं 1 BHK असेल, 2 BHK नाही, 1 BHKचे 2 फ्लॅट. आता तुमच्याकडं 1 BHK आहे, पण ते पण गेलं. आता भाड्याच्या घरात राहायला लागलेला. आणि तुम्ही आता एकेकाळी माझ्याकडे 1 BHK फ्लॅट होता. देव म्हणतो अजून प्रार्थना कर, 1 BHKचे 2 तुला मिळतील फ्लॅट. मी तुला 2 BHK नाही देणार. 2 BHK दिलं तर मग काय उपयोग होणार? फक्त एक खोली वाढली. पण देवाला तुमचा आहे त्याच्यापेक्षा दुप्पट द्यायचंय हो. फक्त तुमची प्रार्थना या गोष्टी मिळवणार. आता तुमची प्रार्थना किती? तुझा पुण्यातला फ्लॅट होता 2 BHK, मग सोलापुरात तुम्हाला 2 BHKचे 2 मिळतील, कारण देवाला तुम्हाला द्यायचंय. उगाच तुम्हाला देव इकडे घेऊन नाही आला. तुमची बदली अजून कुठेतरी व्हायला पाहिजे. ते सोलापुरात कशाला केली?
सोलापुरात तुम्हाला देवानं जाताना ते येताना विचार करायला लागलो, आत्ताच घेतलाय फ्लॅट, आता त्याचे हप्ते भरायचे, कसं काय जायचं, काय करायचं. आणि ते आल्यावर म्हटले की आम्हाला मोठा प्रश्न पडला, राहायचं कसं या शहरामध्ये. अक्षय म्हणतो कसं राहायचं, 2 दिवस तर आम्ही इतकं वैतागून केलं, कसं राहायचं इथं. आता म्हणतायत की काय झालं तर सोलापूर सोडणार नाही का, कारण देव आमची कंगाल अवस्था बदलून टाकतो. असं साक्षीचं जीवन जगा ना, लोकांनी तुमच्याकडे पाहिलं म्हटलं पाहिजे यहोवाचा देव आणि यांचा देव एकच आहे. यहोवाचा देव हा आमचा देव आहे. आमची अवस्था त्याला पालटून टाकायची, देव सगळं काही दुप्पट देतो. त्यानंतर तिसरी गोष्ट मी वाचणार आहोत, ते वाचूयात. आता त्याच्यात जास्त आपल्याला रमायचं नाही, पुढच्या गोष्टीकडे जायचंय. स्तोत्र 113 आणि त्याचं 7 पासून 9 पर्यंत वचन. काय करतो देव कंगालांच्या बाबतीमध्ये, कंगाल असणाऱ्या लोकांसाठी आजचा संदेश. तो कंगालास धुळीतून उठवतो, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो आणि त्यास अधिपतींच्या आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवितो. आता या कंगालाची देव एवढी आठवण करतो, एवढं त्याच्यावरती प्रेम करतो की तो म्हटलं या कंगालाला आता मी असं बनवणार आहे की जगातले सगळे भारी भारी लोक त्याच्या शेजारी बसण्यासाठी धडपडतील. तुम्ही याच्या अगोदर लोकांच्या घरामध्ये जाण्यासाठी शेजारी बसण्यासाठी धडपडत होता, पण देव म्हटला तू कंगाल होता, तू प्रार्थना केली, आता प्रार्थना करताना मी तुझं स्टँडर्ड एवढं वाढवेल, एवढं तुला वर करेल, एवढा तुला दर्जा देईल की त्या ठिकाणामध्ये एके दिवशी तू उकिरड्यावरती पडलेला होता, पण आता तू उकिरड्यावर नसणार आहे, तर अधिपती माझ्या लोकांच्या, काय शब्द वापरले आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवतो. म्हणजे तुझं बसणं, जेवायला सुद्धा तू बसशील ना, तर त्या ठिकाणामध्ये सगळ्या उच्च दर्जाच्या लोकांबरोबर तू जेवायला बसशील. उच्च दर्जाच्या लोकांबरोबर लोक तुझ्या शेजारी बसण्यासाठी धडपडतील. आत कुठं तुम्ही तुमच्या शेजारी बसण्यात त्यांना धन्यता वाटेल, तुमच्या शेजारी बसायला मिळालं नाही. पोरांना कळते ते आहे नाही. तिथं आल्यावर ते म्हणतात आम्हाला विश्वास बसत नाही, आम्ही तुमच्या शेजारी बसलोय. अरे मलाच विश्वास बसत नाही तुम्ही असं बोलताय. मला आठवतं मी पहिलं एक लग्न, त्या लग्नाला जेवायला गेलो होतो फार पूर्वी पुण्यामध्ये असताना. आता ते फार मोठी सिटी झाली, परंतु ते पुण्यातलं सगळ्यात मोठं खेडं होतं. तिथं जायला एसटी पण नव्हती, एसटी कितीतरी 4 तासांनी 5 तासांनी यायची. त्यास आम्ही चालत निघालो आणि तिथं पोचायला सकाळी निघालेलो, संध्याकाळी आम्ही त्या लग्नाला पोचलो. आणि त्या लग्नाला काय डोंगर, सगळे डोंगर असायचे, ते बानेर वगैरे सगळं ओलांडून पुढं लवळं, सूस, पिरंगुट असं लांब ते एरिया, नावच त्याची अशी काही लक्षात बी राहत नाही. पण ठेवली मी ती, गेलो तिथं. गेलो पण ते डोंगर चढत तर जाताना बूट घालून आलो आणि येताना हातात घेऊन आलो, का तर ते फाटून गेला सगळा बूट. चालायचं कसं, जाताना लई स्टाईल मध्ये गेलो. आणि गेल्यावर तिथं बसल्यावर अशा ठिकाणात बसलो की त्या पंत्रवाळ्या आणि ते म्हटले भात टाकला, ते म्हटले खड्डा करा. म्हटलं कशासाठी खड्डा, नाही आमटी भातात घालायची असते. आणि मग तिथून व्हायला लागली ती, आणि ते सगळे स्टाईल मध्ये जेवायला बसले. आणि म्हटलं काय असलं दरिद्र्याचं जेवण इथं बसून, हे भातात खड्डा करा, त्याच्यामध्ये हे करा, ते आमटी ते मिक्सअप करून बळेत. आणि ते जेवताना बघा आमटी अशा अडवायची, ती बाहेर जाऊ नये पंक्तीतनं. एक काळ तो जीवनाचा होता. पण एकदा प्रभू आम्हाला उंच करतो, त्यास प्रभू याच्यापेक्षा भारी ठिकाणामध्ये आम्हाला घेऊन जातो. याच्यापेक्षा भारी ठिकाण. आहात कुठं तुम्ही? धार्मिकता, सत्व धरून राहणं, प्रभूच्या वचनामध्ये टिकून राहणं, याच्यानं तुमचा कधीच ऱ्हास होणार नाही, कधीच नाही राहणार. म्हणून त्या लोकांच्या मागे जाऊ नका ज्या लोकांमुळे तुमचा दर्जा वाढणार आहे. मी म्हणतो त्याच्या मागे धावा की त्याच्यामुळं हे लोक तुमच्या बरोबर येताना त्यांना असं वाटेल की यांच्या बरोबर चालताना आमचा दर्जा वाढणार आहे. कसले लोक आहात तुम्ही? आज सकाळी ज्या जागेमध्ये तुम्ही उभा आहात, ज्या जागेमध्ये तुम्ही बसलेला आहात, जिथं बसून तुम्ही देवाचं वचन ऐकता, त्या ठिकाणामध्ये परमेश्वर तुमचं राहणीमान उंच करत आहे. आणि तुमच्या राहणीमाना संबंधानं देव काय बोलतो माहिती का? मी तुला अधिपतीच्या पंक्तीस बसवेल. सगळे उच्च दर्जाचे लोक आहेत, या लोकांना तुझ्या संगती बसण्यामध्ये काहीतरी विशेष वाटलं पाहिजे.
देवाचे प्रिय लोक, ज्यावेळेस तुम्हाला देव बोलवतो आणि तुम्ही देवाच्या मार्गामध्ये चालता, तुम्ही विश्वासामध्ये चालता, प्रार्थनेमध्ये चालता, तुमचा समय हा कधीच वाया जाणारा समय नाही. आमेन. हा समय तुम्हाला उंच करणारा समय आहे. आणि देवाला वाटतं उकिरड्यावरचा व्यक्ती काढून त्याला उच्च दर्जाच्या स्थानावरती त्याने ठेवावं. म्हणून तुमची अवस्था जर अशा प्रकारची असेल आणि तुम्ही देवाच्या वचनाच्या विश्वासामध्ये टिकून आहात, धार्मिकतेमध्ये टिकून आहात, तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आशा आहे. तो म्हटला, मी अधिपतीच्या पंक्तीस तुला बसवेल. अधिपतीच्या पंक्तीस. लक्षात ठेवा, एक दिवस असा शिलोला येईल, आमेन म्हणा, की तिथं आमेन. मोठमोठ्या मंत्र्यांना सुद्धा इथं यावं लागेल. आमेन. शिलोमध्ये आल्यावर त्यांना वाटलं पाहिजे की इथं प्रार्थना केली तर सगळं काही घडलं जातं. हे घडणार प्रियानो, आमेन. हे घडणार. आणि अजून गोष्ट तुम्हाला सांगतो, अशी असं मंडळी आम्हाला बनायची ना, की ही मंडळी जसं कोरियामध्ये पॉल यांगीचावला आणि तिथं असणाऱ्या लोकांना असं वाटतं यांगीचावच्या चर्चमध्ये गेल्याशिवाय आमचं सरकारच होऊ शकणार नाही, अशा प्रकारे चर्च असलं पाहिजे का? चर्चला घडवत देव असतो आणि देवाला असं वाटतं की त्यानं तुम्हाला अधिपतीच्या पंक्तीस बसावं. हालेलुया. मोठ्या मोठ्या लोकांच्या सहवासात धार्मिक असल्या कंगाल आहे म्हणून आशा सोडू नका. हालेलुया. आज मी गरीब आहे, आज मी गरीब आहे. बरेच लोक, नाही आम्ही गरीब आहे, आम्ही गरीब आहे. हे डायलॉग मारू नका बरं का, आम्ही गरीब आहे. आम्ही हाय क्लास लोक आहेत म्हणून म्हणा. हालेलुया. हा? त्यांनी विचारलं पाहिजे, बसू का तुमच्या शेजारी? तुम्ही जाऊन कोणाला विचारू नका, एक्सक्यूज मी बसू का? हो बाजूला, तुला माझ्या शेजारी बसायची परमिशन मी देत नाही. अरे तुम्ही देवाचे लोक आहात. हालेलुया. तो म्हटला, मी त्याच्या लोकांबरोबर. कुणाच्या आमेन. लोकांबरोबर? देवाच्या लोकांबरोबर. असं परत ते वचन. तो कंगालास कंगालास धुळीतून उठवितो, हा, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलतो, उकिरड्यावरून उचलतो आणि आणि त्यास अधिपतींच्या आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवितो. पुढे तो वांज स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करीतो. मुलाची का मुलांची? हो, मुलांची. अनेक वचनी का नाही? अनेक मग देवाचं बघा एक्साइटमेंट किती आहे. देवाला देताना असं वाटतं ती वांज आहे, ती कंगाल आहे, पण तिला आता नुसतं कंगाल मला ठेवायचं नाही. ती एक मुलगा मागत होती, पण देवा एकच दे. आता परवडणार नाही तो, नाही का? शाळेपासून सगळं, खंडीच्या पेंडी ठेवायची कुठं? पूर्वी होती खंडीची पेंडी. खंडी म्हणजे 21. तर पेंडी किती होती काय माहिती, पण खंडीमध्ये 21 लेकरं. मग एक पॉकेट मार असायचा, एक कुठं तर सायकल चोर असायचा, एक कुठं तर मारामाऱ्या करणारा असायचा. अशा. पण बायबल काय सांगतं की आमचा देव ज्या एखादी वांज स्त्री असेल, तो मला या कंगाल व्यक्तीला धनवान करायचंय. आजचा संदेश, ज्या वांज माता आहे, प्रभू त्यांना म्हणतो, मी तुला गृहिणी करून आनंदी माता बनवेल, धनवान करणार आहे. तो कंगालास त्या कंगाल अवस्थेमधनं काढून टाकतो. जशी कंगाल अवस्था, तिच्याकडे लेकरू नाही, अब्रामाकडची कंगाल अवस्था. तो माझ्याकडे धन आहे, पण आता माझ्या संपत्तीला वारस नाही. प्रभू त्याला बोलतो, मी तुला एक इसाक देणार नाही, तर आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे तुझी संतती कर. ही देवाची देणगी, हे देवाचे आशीर्वाद आहेत प्रियानो. त्या अवस्थेमध्ये सुद्धा देवाचं गौरव होणार आहे. मला आनंद वाटतो. काही लोक 40 वर्ष, ते म्हणते 40 वर्ष झाले लग्नाला, पण आम्हाला आशा आहे तुम्ही प्रार्थना केल्यावर देव आम्हाला लेकरू देईल. अजून 40 वर्षानंतर त्यांनी आशा सोडली नाही. मित्र म्हणतो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी, 40 वर्षानंतर तुमची कंगाल अवस्था देव बदलणार आहे. जर आज ते संदेश ऐकत असतील तर तुमच्याकडे आनंदाची बातमी असाल की 2024 मध्ये प्रभू तुमचं घर आनंदानं भरून टाकणार आहे आणि प्रभू तुम्हाला खात्री देईल की मी तुला आनंदी माता बनवून टाकणार. हे प्रभूचे आशीर्वाद तुम्हाला अनुभवता आले पाहिजे. हे देवाला शक्य आहे. आशा सोडू नका. परिस्थिती कठीण आहे म्हणून हतबल होऊ नका. कदाचित उकिरड्यावरती पडलेले लोक असाल, तुमच्याकडे बघणारं कोणी नसेल. तुमच्या अवस्थेविषयी लोक तुम्हाला नाक डोळे मुरडून जात असतील आणि ते म्हणतील हे कधीच सुधारणार नाही, पण तुमची न सुधारणारी अवस्था देव सुधारण्यासाठी समर्थ आहे. ज्या ठिकाणामध्ये तुम्ही आहात
ते ठिकाण साक्षीचं ठिकाण आहे बरं का, Amen. साक्षीचं ठिकाण आहे. 40 वर्ष म्हणजे आज त्यांचं वय कमीत कमी 55 ते 60 असेल नाही का, जे मला सांगतात की 40 वर्ष झाले आमच्या लग्नाला अजून लेकरू नाही. कोण डेअरिंग लो सांगायला असं फोन करायला तर विचार करा 60 वर्षानंतर ते कसं दिसत असतील. पण त्यांच्यामध्ये विश्वास आहे Hallelujah. की प्रार्थनेनं देव लेकरू देईल. मग देव विश्वासानंच काम करतो. अब्राम 100व्या वर्षी देव देऊ शकतो, तो तुम्हाला 60 वर्षात देव देणार नाही का? Amen. गर्भाशयावरती विश्वास ठेवू नका, गर्भाशय चालू करणाऱ्या Hallelujah. देवावरती विश्वास ठेवा. प्रभू हे करण्यासाठी समर्थ आहे. देव आशीर्वाद देणारच आहे, देव आशीर्वाद देणारच आहे. परमेश्वर आठवण करणारच आहे, परमेश्वर समृद्ध करणारच आहे. अनेक साक्षी लोकांच्या जीवनामध्ये 22 वर्ष ज्यांची लग्नाला झाली होती, मला परवा कुणीतरी कॉल केला होता, 22 वर्ष झाले होते लग्नाला, 22 वर्ष लेकराची आशा सोडली होती. फक्त युट्यूबचा संदेश बघितला आणि म्हटलं त्यांना देव देतो तर मला पण देणार आहे. आणि 22 वर्षानंतर प्रार्थना केल्यावर सुद्धा त्यांना गर्भधारण झालं, देवानं त्यांना लेकराचा आशीर्वाद दिला. याच्यासारखं मोठं काम जगामध्ये दुसरा कोणताच देव करू शकत नाही प्रिया. तो कंगलास एक नवीन आशा देतो. आणि त्या ठिकाणामध्ये म्हटलं 100% देव आमची परिस्थिती बदलणार. Amen. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, परिस्थितीला दोष देत बसू नका. Hallelujah. जे लोक परिस्थितीला दोष देत बसतात ना, त्या लोकांच्या जीवनात देवाला काम करण्यात एवढा सुद्धा इंटरेस्ट नाही. कुरकुर करत बसले की असं झालं, 38 वर्षाचा दोकडेकरी, मला सोडणारं कोणीच नाही, मला सोडणारं कोणीच नाही, मला सोडणारं कोणीच नाही. 38 वर्ष देवाने त्याला म्हटलं बसू दे. शेवटी देवालाच लाज वाटली आणि तो आला येशू तिथं. हे बाबा हा शब्द बदलणार नाही, मला जाऊन याला ढकलावं लागेल एकदाच. आणि त्याने, तुला बरं व्हायचंय का? मला सोडणारं कोणी नाही. प्रश्न हा आहे की तुला बरं व्हायचंय का? तुम्हाला खरंच तुमची परिस्थिती बदलायची का? जर बदलायची असेल ना तर परिस्थितीला दोष देऊ नका, उलट परिस्थितीचं भांडवल करा. काय भांडवल करायचंय? मी उकिरड्यावर आहे तर एक दिवशी राजगादीवर असणार आहे. Amen. अहो, उकिरड्यावर बसून हा विचार करायचा तुम्ही, मला उकिरड्यावर कोण सोडलं, मला रस्त्यावर कोण आणलं, याच्यामुळं मी बर्बाद झालो, त्याच्यामुळं मी बर्बाद झालो, यारी माझं सगळं लुटलं. हे सामान्य लोक बोलतात, देवाचे लोक तसं बोलत नाही. योसेफ आपल्या त्याची भावंडाने ते म्हटलं की आम्हाला माफ कर, आम्ही तुला विकलं, आम्ही तुला खड्ड्यामध्ये टाकलं. योसेफ त्याचं भांडवल करून काय म्हणतो, याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, ही देवाची योजना होती. Hallelujah. असं बोला की प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची योजनाच असली पाहिजे. Amen. प्रत्येक गोष्टीमध्ये. Hallelujah. मला मिनिस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदर मी चांगल्या कंपनीत कामाला होतो आणि कंपनीत कामाला असताना मला अकाउंट मॅनेजरची पोस्ट दिली बरं का, आणि मला स्वतंत्र केबिन दिलं. सगळं इतकं छान, एसी पहिल्यांदा त्यावेळेस एसी ते, आणि ते फार क्रेज होती. ते केबिन बनवलं, ते मॅनेजरने मला बोलवलं आणि म्हटलं मनोज इकडे दाखवतो तुम्हाला सगळं ऑफिसचं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो. मग त्यांनी दाखवलं, मला स्ट्रक्चर दाखवलं. म्हटलं तुझं इथं कम्प्युटर असणार, मला ते येत पण नव्हतं कम्प्युटर, पण तिथं आम्हाला शिकवायला लावलं एका मुलीला, त्या मुलीनं, आणि मग ते आम्हाला कम्प्युटर पण शिकवलं ऑफिसमध्ये. मग ती केबिन दाखवली, मनोज तुझी तर केबिन असणार आहे. मी इतकं भारी वाटत होतं, अरे बापरे, इतक्या मोठ्या ऑफिसमध्ये येणार, तिथं केबिन, मग तिथं टेलिफोन असणार आहे, इंटरकॉम असणार आहे, आणि तिथं बसून तुम्हाला कॉल करायचा. हे एवढं सगळं सुंदर स्वप्न रंगवत असताना माझा मित्र आला आणि त्या मित्राने सांगितलं की चल, मी पण बिझनेस करतो, तुझ्या कंपनीचं एक लेटर पॅड मला दे, त्याच्यावरती आणि तुझी कंपनी मला ऑर्डर देणार आहे फॅब्रिकेशनच्या, असं मला लिहून दे. मला काय विशेष वाटलं नाही, मी घेतलं आणि ते लेटर पॅड नेऊन त्याला देऊन टाकलं. म्हटलं घे टाईप करून आणि हे कर. मला वाटलं त्याचं काय होणार आहे, आणि त्याने ते बँकेला दाखवलं. बँकेनं मॅनेजरला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की काय तुमची कंपनी अशा अशा व्यक्तीला आणि ते देणार आहे का, टेंडर पास करणार आहे का, तुम्ही दिलं का त्याला फॅब्रिकेशन? तो म्हटलं की हे बँक कुठली, कुठल्या ठिकाणात हे सबमिट केलं? ते म्हटलं औंधमध्ये. मग त्यांना कळालं मनोज औंधमध्ये राहतो, हे लेटर पॅड त्यांनी नेलं आणि मग त्या ठिकाणात मला ते काम सोडावं लागलं. मॅनेजर म्हटला तुला कळतं का, तू चोरी केलीस? आणि मला कळलं पण नाही, ते लेटर पॅड म्हणजे पण चोरी, मला माहित पण नव्हतं. आणि मग चांगला माझा जॉब गेला, म्हणजे त्याने माझ्या हातून लिहून घेतलं की मी इथून पुढं मी कंपनीचं लेटर पॅड चोरलं. आणि तो म्हटलं तुला आता काही वर्ष मी प्रमोशन देणार नाही, आहे त्या पगारात तुला तिथं काम करावं लागणार. एवढा डिस्टर्ब झालो मी, त्या जॉबवरती गेलो नाही. मग त्यास मला मोठं वाईट वाटलं की माझ्या मित्रामुळं ते माझं सगळं गेलं. पण आता आठवतं, जर ती नोकरी मी सोडली नसती
तर आज एवढं जगाला हलवणारे संदेश गेले नसते. हालेलुया. म्हणून कंगाल अवस्था ही सगळ्यात चांगली अवस्था आहे. Amen. त्या काळात तुम्हाला समजत नाही हे का घडलं, पण त्या घडण्यामागच्या घटना ज्यास तुमच्या लक्षात येतात त्यास तुम्हाला कळतं देव तुमची आठवण करणार. Hallelujah. दोष देऊ नका कुणाला. कोणी पण तुमचं ऐक केलं असेल, कोणी तुम्हाला बर्बाद केलं असेल, परंतु या बर्बादी मागे देवाचा हात आहे लक्षात ठेवा. एक दिवशी देव तुम्हाला या अवस्थेतनं काढणार आहे. Amen. म्हणून त्या अवस्थेला दोष देत बसू नका. तुम्ही त्याही स्थितीमध्ये देवाकडे पहा, विश्वासानं प्रार्थना करत राहा, देवानं तुमची आठवण करावी. आता पहा, करंथीकराचं दुसरं पत्र, मी तुम्हाला म्हटलं ना देव कंगालाकडून काय काय काम करून घेतो. वाचूया तो करंथीकराचं दुसरं पत्र 6 अध्याय 10 वचन. हा, दुःखी मानलेले हं. तरी सर्वदा आनंद करणारे, दुःखी मानलेले तरी सर्वदा सर्वदा आनंद करणारे, आनंद करणारे, दरिद्री मानलेले दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना पुष्कळांना सदन करणारे, सधन करणारे, कफल्लक असे मानलेले कफल्लक असे मानलेले, तरी सर्व वस्तू संपन्न सर्व वस्तू संपन्न संपन्न अशी आम्ही असे आम्ही आपली लायकी पटवून देतो. देवाला तुम्हाला तुमची लायकी वाढवण्यासाठी निर्धन केलेलं आहे. Hallelujah. बरं अजून ऐका बरं का, असं लिहिलंय तिथं, ज्या वेळेस तुम्ही कंगाल बनताना तुमची कंगाल अवस्था देव इतक्या उच्च अवस्थेमध्ये तुम्हाला नेतो की तुमच्यामुळे अनेक जण धनवान होणार आहेत. Amen. म्हणजे एक दिवशी तुम्ही लोकांसमोर हात पसरत होता, आता तुम्ही लोकांना देणारे लोक बनणार आहात. Hallelujah. कंगाल लोक बरं का. किती मोठी आशा असली पाहिजे. तो असं लिहिलं, दुःखी मानलेले, काय हो, दुःखी मानलेले हा? तरी सर्वदा आनंद करणारे. तुम्ही ज्यास दुःखी असताना त्यास तुम्हाला भरपूर आनंद करायचा. आमीन म्हणाल का. Amen. रडत बसायचं नाही बरं का. असे कपडे बरेच लोकांचं नाही, हवा खातो आणि पाणी पिऊन दिवस काढतो. अरे तुला पंक्चरच्या दुकानात लावलं पाहिजे. एवढी हवा तू खाल्ली नाही का, ते कशाला कॉम्प्रेसर लावायचं. फार आमची अवस्था वाईट आहे. आम्ही फार, आणि आम्ही आम्ही चहा बरोबर चपाती खात नाही, पाण्यात बुडवून खातो. चपाती तरी कुठून आली. हे असली डायलॉग बाजी करण्यामध्ये मजा नाहीये. शास्त्र सांगतं कफल्लक लोक लोकांना सधन करणारे लोक बनतील एक Hallelujah. दिवशी. आज जर तुम्ही कफल्लक आहात, आज तुमच्या हातामध्ये काम नसेल, आज तुमच्या हातामध्ये पैसे नसतील, आज तुमचं जीवन दुःखामध्ये असेल, परंतु या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये तुमच्याकडे आरोग्य नाही, तुमच्याकडे पैसा नाही, तुमच्याकडे ओळखीचे लोक नाही, तुम्हाला जवळ करणारे कोणी नाही, तुमच्या अवतीभोवतीचे लोक तुम्हाला डिस्टर्ब करणारे लोक आहे, हे सगळं विपरीत विपरीत विपरीत. पण आता या सगळ्या अवस्थेमध्ये तुमच्याकडे पाहिलं लोकांनी म्हटलं पाहिजे की हे दुःखी असायला पाहिजे. समजा माझ्याकडे काहीच नाही आणि अशा अवस्थेमध्ये मग कर्जबाजारी, म्हणजे मी दुःख असलं पाहिजे की नाही माझ्या डोक्यावरती एवढं कर्ज आहे. पण शास्त्र काय सांगतं, ते दुःखी वाटतात पण दुःखी नाही, सर्वदा आनंद करणारे आहेत. Hallelujah. तुमची परिस्थिती बदलण्याचं सगळ्यात मोठं सूत्र कोणतं माहिती का, जेव्हा लोकांना वाटतं तुम्ही दुःखी आहेत तेव्हाच तुम्ही आनंदी असलं पाहिजे. Hallelujah. जेव्हा लोकांना वाटतं तुम्ही निराश असायला पाहिजे तर तुमच्याकडे तर मोठी आशा आहे. Hallelujah. ज्यास लोकांना वाटतं की तुम्ही आणि तुटलेले आहात, तुम्ही डिस्टर्ब आहात, तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात, हे लोक तुमच्याकडे पाहिलं. आता त्याची नोकरी गेली तो डिप्रेशन मध्ये, आता तो नापास झाला, आता तो डिप्रेशन मध्ये, आता त्याला आणि 2-4 ठिकाणात इंटरव्ह्यूला गेला, त्याला जॉब नाही लागला, आता तो डिप्रेशन मध्ये. हे सगळं डिप्रेशन 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 लोक डिप्रेशन मध्ये गेले. पण तुम्ही उलट त्याच्यापेक्षा वेगळं आहे. तुम्ही जॉब करून आला आणि तुम्ही चर्च मध्ये उड्या मारतायत. Hallelujah. घरातले लोक तुमच्याकडे बघतील, अरे याला काही लाज बीज आहे का नाही, हा किती निर्लज्ज आहे. त्याच दाविदासारखं म्हणायचं, मी नाचेल आणि अधिकच नाचेल. प्रभू या विपरीत परिस्थितीमध्ये तुमच्याकडे बघतो. लोकांना वाटतं तुम्ही दुःख करावं, हे लोकांची भावना आहे. ते सामान्य लोक आहेत. हो, या सामान्य लोकांना असं वाटतं की सगळ्या गोष्टीमध्ये याने रिॲक्ट व्हावं, आणि यांची रिॲक्शन काय, हे दुःखी 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 दुःखी. पण इकडं आम्ही मात्र दुःखी नाही. Hallelujah. मला आठवतं की ज्या परिस्थितीमध्ये आम्ही होतो, मला चांगलं आठवतं खिशात आमच्या कधी 2 रुपये पण नसायचे.
आहे की नाही? पूनमला माहिती कपडे एवढे भारी घालायचे की विचारायला नको. बरं होते एनमीन 2च ड्रेस बरं का, 2च ड्रेस. आणि ते घरी आल्यावरती काढून मस्त इस्त्री पण नसायची ना, मग उशा खाली ठेवायचे घडी घालून छानपैकी. मग रात्री त्याच्यावर झोपल्यावर कडक इस्त्री व्हायची. आणि समजा अगदीच असं वाटलं नाही 15 ऑगस्ट 26 जानेवारी इस्त्री करायला पाहिजे, मग तांब्यामध्ये गरम पाणी ठेवायचं आणि ते फिरवायचं. याचे पण दिवस काढले. तांब्यावरती गरम पाणी कधी कोळसा ठेवून ते इस्त्री आम्ही ते फिरवायचो, कारण इस्त्रीला पैसे नव्हते. मग चर्चमध्ये एकदा पास्टरनी सांगितलं, चर्चमध्ये मुली होत्या, चांगल्या ठिकाणी जॉबला होत्या, आणि त्यांना बोलवलं. लिली नाव होतं त्या पोरीचं. म्हणलं लिली, मनोज के लिए जॉब दे. उसके पास जॉब नहीं, रहता तो ऐसा जैसा गव्हर्नमेंट सर्वंट आहे. म्हणजे लोकांना तुमच्याकडे बघितलं त्यांनी म्हटलं पाहिजे दुःख आहे, पण राहता असं की लोकांना सुद्धा लाज वाटली पाहिजे. आणि तीच अवस्था तुमच्या कंगाल अवस्थेमधनं परिवर्तन करण्यासाठी समर्थ असते. दारिद्र्य दाखवत जगामध्ये फिरू नका स्त्रियांनो, हालेलुया. कारण तुमचा देव तुम्हाला या अवस्थेतनं काढून टाकणार. लोकांना तुमच्या चेहऱ्यावरती दुःख आवडतं. बघा तुम्ही इतर दिवशी तुम्ही उपाशी राहिले, तुम्हाला कोणीच डबा आणून देणार नाही. मेल्यावर घरात कोणी मरू द्या, इतके डबे. म्हणजे लोकांना तुमच्या घरात कोणतरी मेल्यावर बरं वाटतं. म्हणजे लोकांना काय वाटतं, तुम्ही दुःखी असावं. लक्षात घ्या, पण तुम्ही कधीच दुःखी असू नका. हालेलुया. पौल म्हणतो ना, सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. घरात दुःख झालं ना, त्यांनी पाहिल्यावर म्हटलं पाहिजे की अरे दुःख आहे, पण तुमच्याकडे पाहिलं, अहो यांच्या घरात मयत झाली तरी हे दात काढत बसलेत, तरी सुद्धा यांच्या घरामध्ये प्रार्थना चालू आहे, तरी यांच्या घरामध्ये उपकार स्तुती चालू आहे, तरी यांच्या घरामध्ये. आता मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, यांच्यासाठी तुम्ही का दुःखी बनतायत? आम्ही म्हणतो नाही, त्यांच्यासाठी. बरेच वेळा ते गेले यावर्षी ख्रिसमसला कपडे घ्यायचे नाही, मग ते बघणार आहे तिथून तुम्ही कपडे घेतले नाही घेतले, काय केलं. आणि आता गोड गोड दोड करायचं नाही, यावर्षी मयत झाली. अरे येशूचा जन्म झाला ते महत्वाचं. हालेलुया. ही टेंडन्सी विचारसरणी बाहेर गेली पाहिजे. तुम्ही कपल्लक राहणार आहे का तुम्ही धनवान बनणार आहात? देवाला तुमच्या अवस्थेविषयी देव पाहत असतो की तुम्ही कसं रिॲक्ट होत आहात. तुम्हाला लोकांना धनवान करायचंय. धनवान कशाच्या बाबतीमध्ये? तुमचं जीवन पाहून लोकांनी दुःखी होता का म्हणे. हालेलुया. तुम्हाला तुमच्याकडे हे धन असलं पाहिजे. कोणतं? सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. हे तुमचं धन आहे. याच्यात सधन असा. याच्यात तुम्ही सधन असला ना, लोकांना सुद्धा जगण्याची प्रेरणा मिळते. लक्षात घ्या, हालेलुया. लोकांनी तुमच्याकडे बघितल्यावर जगायला शिकलं पाहिजे. उगाच तुमच्या शेजारी येऊन तुमचं तोंड बघून त्यांनी पण तोंड वाकडं करायचं, त्यांनी एवढायचं, तुम्ही एवढायचं, मग त्यांनी याच्या गळ्यात पडायचं, याने त्याच्या गळ्यात पडायचं. मग आज आणि बरं काय लोकांना तर त्यांना रडायला नाही आलं तर आठवणी काढून काढून रडवतात नाही का. हो तुमच्यावर लय प्रेम होतं, अमकं होतं, मी सारखं बघत होते ओ तुम्हालाच. का तर यांनी रडाव. आता 3 दिवस रडून रडून ना तर अजून तुम्हाला रडायचंच पडलंय का. प्रभूमध्ये आनंद करा. हालेलुया. आमेन. देवाला तुम्हाला धनवान करायचं, सधन करायचं. शास्त्रात सांगितलं ते आणि कपल्लक होते, पण अनेक लोकांना धनवान करणारे लोक होते. आमेन. येते का लक्षात? तुम्ही एक दिवस असा येईल की तुमच्या कंपनीमध्ये भरपूर लोक काम करून ते संपन्न होतील. आमेन. असं प्रभूला सांगायचंय. हालेलुया. आता तुम्ही जॉबलेस आहात आता, पण आशा काय ठेवली पाहिजे? एक दिवशी माझ्या स्वतःची कंपनी असेल. आमेन. आमेन म्हणा हो. आमेन. हा, मी 4 लोकांना पोट भरेल असं काहीतरी करणार आहे. आमेन. ते लोक तुमच्याकडे मागेल, आहे का शारोन जॉब आहे का माझ्याकडं, तुझ्यासाठी जॉब आहे का? तो ना चला ठीक आहे घे, 20,000 तुला पगार देतो. हाय ती आपली अवस्था. एक दिवस देव प्रभू तुम्हाला त्या अवस्थेमध्ये घेऊन जाणार आहे. हालेलुया. देवाला कधीच वाटत नाही तुम्ही लोकांसमोर जावं आणि चेहरा एकदम निराश हताश करावा. तुम्ही लोकांना सधन करणारे लोक आहात. आमेन. म्हणून लक्षात ठेवा. आता जी वाचावरती वचन, दुःखी मांडलेले हा. तरी सर्वदा हा. आनंद करणारे, हम्म. दरिद्री मांडलेले हम्म. तरी पुष्कळांना पुष्कळांना सदन करणारे, परत वाचा. दुःखी मानलेले तरी सर्वदा तरी सर्वदा आनंद करणारे, पण दुःखी मानलेले पण सर्वदा. आनंद करणारे. किती पण लोकांनी तुम्हाला दुःखी मानलं, काही लोक नाही विधवा आहे, मग आम्ही पण विधव्यासारखं पांढरी साडी, बांगड्या नाही, कानात नाही,
पण तिकडं लोक म्हटले विधवा असून एवढं छान राहतात. अहो विधवा आहे म्हणून काय जग विधवा झालं का काय? तुम्हाला तर लोक बघतात ना, आणि तुम्ही देवाचे राजकन्या आणि राजपुत्र आहात. हालेलुया. तुम्हाला देवाचं प्रतिनिधित्व करायचंय. तुम्ही सामान्य लोकांसारखं कसं राहू शकता? लोक तुम्हाला ते समजत आहेत की ते दुःखी आहेत. नाही, त्यांना लेकरं नाहीत, नसू द्या. तुमची असून काय दिवा लावलाय? दारू पिऊन तुम्हाला मारतात रोज, घरामध्ये शिवीगाळ चाललेली आहे. नाही, यांना लेकरू नाही, यांना असू द्या. लेकरं नसले तरी आनंदाने उड्या मारत टुन 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 टुन. हालेलुया. आत कुठं तुम्ही? तुम्हाला देवाला धनवान करायचंय, आणि धनवान करत असताना आधार विधार हे एकदम सांग कसं व्हायचं. बरेच लोक मला परवा एका ठिकाणात गेलं, पालखीन बाईला पण साडी राहू द्या म्हटलं, दिली गपचूप. मला टोपी दिली, टॉवेल दिला, आणि म्हटलं पालखीन बाईला पण साडी. बरं ठेवा, आता या काथान सांगत बसू सगळे डिटेल स्टोरी याला. पालखीनबाई कुठे, काय झालं, कसं झालं, माझं असं झालं, तसं. आता एवढी स्टोरी सांगत बसल्यावर अहो सर अजून एकदा आपण जेवण करू म्हटले असते ते. का त्यांना इंटरेस्ट असतो ना, कसं घडलं, काय घडलं, असं झालं का, तसं झालं का, देतात तर द्या. मी म्हणतो एक डझन द्या, ते लेखीने काय भागणार आहे? कशाला प्रॉब्लेम? आनंदाने मी दाखवलं पण नाही पालखीनबाई नाही म्हणून. एन्जॉय. हालेलुया. त्यांनी पण कसं राहता, नाही तुमच्या घरी येतो जेवायला, देणार आहे का? कशाला दुःखी चेहरे करायचे? आम्ही लोकांना सधन करणारे लोक आहोत. हालेलुया. तुमची अवस्था देव बदलून टाकणार आहे. इतकं स्वतःला पीठी पण देऊ नका हो. इतकं स्वतःला एकदम मलूल चेहरा करायचा, माझं असं आहे, माझं असं आहे, मी खूप त्रासात आहे, माझं असं आहे, हे त्रास देतात, ते त्रास देतात, काहीच चांगलं नाही. नवरा असला ते नवरा नाही हो बरोबर, काहीच बरोबर नाही आमचं. मी तो भविष्याला कमवतो याच्यावर लय. तुम्ही खूप चांगले आहात, लोक चांगले तुमच्याशी वागत नाही, इतके खुश, अजून द्यायला 10 रुपये. हेच तर ऐकायचं असतं, आम्ही चांगले आहेत, समोरचे वाईट आहेत. नका, ही पेटी तुम्हाला नाही. तुम्ही लोकांना धनवान आमेन. दुःखी आहात पण लोकांना आनंद दिसतो. आमेन. लोकांना वाटलं पाहिजे तुम्ही दुःखी आहे. हो, तुमचं जगणं लोकांसाठी नाही, तुमचं जगणं देवासाठी आहे. हालेलुया. देवासाठी जगायचं, लोकांसाठी जगू नका. आणि लोक सगळे जे आहेत ना, प्रत्येकाला जगण्याची एक पद्धत आहे, आणि त्या पद्धतीप्रमाणे तुमच्याकडे पाहणार आहे. हे प्रत्येकाला पद्धत आहे. माझ्याकडे बघितल्यावर प्रत्येक व्यक्तीला वेगळं काहीतरी वाटणार आहे. मला कोणी एकाच नजरेनं नाही पाहणार. प्रत्येकाची नजर, विचारसरणी, जगण्याची पद्धत, त्याला जसं वाटतं तसं तो माझ्याविषयी विचार. आता मी जर सगळ्यांचाच विचार करत बसलो, याला काय वाटतं, त्याला काय वाटतं, याला मग मला जोकरच व्हावं लागेल. उद्या म्हणतील ही पॅन्ट घाला, मग हे नका घालू, ते शर्ट घाला, मग इथं हिरवी, इथं पांढरं, इथं निळं, इथं टोपी, मग इथं काहीतरी घाल डोळ्यात. अहो, जोकर बनायचं नाही, आम्हाला देवाचे राजपुत्र आणि राजकन्या म्हणून जीवन जगायचं. आमेन. त्याच्यासाठीच तुमचं जीवन असलं पाहिजे. हालेलुया. काय लोक विचार करतात तसं जगू नका. तुम्हाला देव काय सांगतो तसं जगायचं. आमेन. आणि दुःखी व्हायचं नाही. हे मला असे काम म्हटले, उनका काम कहना, हमारा काम चलना. हालेलुया. त्यांना काय बोलायचं बोलू द्या. तुम्ही आनंद करा ना. हालेलुया. तुम्ही का डिस्टर्ब होता? तुम्ही का दुःखी होता? तुम्हाला तर लोकांना सधन करायचंय. देवाची अपेक्षा काय? तुम्ही लोकांना सदन करा. अहो, तुम्ही कंगालात. कंगालात म्हणजे तुमच्याकडं बोलायसाठी लोकांना चांगले शब्द नाही. तुम्ही कंगाल आहे, कोणीच तुमच्याशी चांगलं बोलत नाही. सगळे म्हणतात दुःखी 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 दुःखी. पण तुम्ही पण चेहरा करून दुःखीच आहे. नाही, तुम्ही एवढं फ्रेश टवटवीत असलं पाहिजे की लोकांना त्यांचं तोंड बडून घ्यायला पाहिजे. बापरे, यांना काही केलं तरी फरक पडत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. असं जगा, आमेन. असं जगा. त्या लोकांना शेवटी कंटाळा आला पाहिजे तुमचं तोंड बघून बघून. नाही राहायचं डिस्टर्ब, नाही राहायचं निराश. आम्ही देवाचे लोक आहोत. आमच्या चेहऱ्यावरती सदा टवटवीतपणा, फ्रेशनेस असला पाहिजे. का असावं? त्याचं कारण अनुवादाच्या पुस्तकाच्या 15व्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये वाचणार आहोत. का?
असं का राहायला पाहिजे याचं कारण अनुवादाचं पुस्तक 15 अध्याय 4 वचन सांगितलं. हा. तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री दरिद्री असणार असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा वतन करून घ्यायला म्हणून देत आहे त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. का आनंदी राहायचं? कारण तुमचा देव तुम्हाला अभिवचन देतो, कोणीही दरिद्री असणार नाही. किती सुंदर आहे. हालेलुया. जेवढे लोक आज देवाचं वचन ऐकतील अशा सगळ्या लोकांसाठी आजचा संदेश सगळ्या गरीब लोकांपर्यंत जाऊ द्या, कारण देव प्रत्येक गरीबाची अवस्था बदलून टाकणार आहे. आजचा संदेश प्रत्येक आणि बेकार असणारा आणि ज्याच्याकडे जॉबलेस असा व्यक्ती त्याच्यापर्यंत जाऊ द्या, कारण जर तुम्ही देवाचे लोक आहात तर परमेश्वर तुम्हाला कंगाल, निर्धन आणि बेकार अवस्थेमध्ये, कर्जबाजारी अवस्थेत ठेवणार नाही. तर काय सांगितलं शास्त्रामध्ये? देवाचं अभिवचन काय? तुमच्यामध्ये कोणी सुद्धा दरिद्री असणार नाही. शिलोत कोणीच गरीब असणार आमेन. शिलोत कोणी जॉबलेस असणार नाही. शिलोमध्ये कोणी वांज असणार नाही. शिलोमध्ये बेघर कोणी असणार नाही. शिलोमध्ये कोणी कर्जबाजारी असणार नाही. का? मी बोलतो म्हणून हे देवाचं वचन आहे आमेन. आणि मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो. हालेलुया. आज आहे तुम्ही कर्जबाजारी, आज तुमच्याकडे घर नाही, आज तुमच्याकडे घर घेण्यासाठी पैसे पण नाही, आज तुमच्याकडे नोकरी पण नाही. हरकत नाही ना. तुम्हाला कोणी सांगितलं की नोकरी लागल्यावर घर मिळतं? अहो, तर देवाचा प्रश्न आहे. हालेलुया. तुम्ही तर घराचं स्वप्न बघायला सुरुवात करा ना. हालेलुया. काय प्रॉब्लेम आहे? आम्ही वचनापेक्षा उपलब्ध गोष्टीवरती जास्त विश्वास ठेवतो, वचनावर विश्वास ठेवत नाही. काय माझ्याकडे उपलब्ध आहे? शमूएलाचं पुस्तक 1 अध्याय 2 शमूएल 2 अध्याय 8 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल तुम्ही आहे तरी कोण. 1 शमूएल 2 अध्याय 8 वचन. तो कंगालास हा. धुळीतून उठवतो, दारिद्र्यास हा. उकिरड्यावरून उचलून उभे उभे करीतो म्हणजे मग ते सरदारांच्या शेजारी बसतात, सरदारांच्या शेजारी बसतात आणि वैभवी सिंहासन त्यास प्राप्त होते. कारण पृथ्वीचे आधारस्तंभ परमेश्वराच्या हातचे आहेत. देव तुम्हाला जगाचे आधारस्तंभ बनवते. हो, आमेन. अशी वेळ येईल, आज तुम्ही कंगाल आहात, पण एक दिवशी जग तुमच्या आधारावरती चालेल. आणि बनवतो कोण? देव. हालेलुया. म्हणून तुम्हाला आशा पाहिजे. ते मला वाटतं की माझ्या लेकरांनी, माझी लेकरं जी आहेत आज ते कंगाल आहेत, बुद्धी नाही त्यांच्याकडे, पण जगाचा व्यवहार तुमच्यावरती अवलंबून असेल. एक दिवस तुमच्याकडे आज जगाचा व्यवहार असेल. तुमची लेकरं आज बुद्धीनं, ज्ञानानं कमी असतील, विचार करू नका. तर ते कंगाल आहेत. कसं व्हायचं? याचं डोकं चालत नाही. अरे, तू डोकं चालत नाही या गोष्टीने विचार करत आहे, पण देवानं त्याच्यात काय ठेवलं हे तुला काय माहितीये? हालेलुया. तुला काय माहिती की देवानं त्याच्यात काय टॅलेंट्स ठेवलेले आहे? आणि देव असं म्हणत आहे की तुम्ही जगाचे आधारस्तंभ बनणार, राष्ट्राचे आधारस्तंभ तुम्ही बनणार आहात. हालेलुया. मग माझ्याकडे मी बघताना काय बघतो माहिती का? माझ्यावरती भारत देश डिपेंड आहे. हालेलुया. मी नाही तर भारताचं काही खरं नाही. हालेलुया. मोदी नसले तर चालेल, पण मी लागणार आहे. हालेलुया. हा? हालेलुया. फक्त मी नाही, तुम्ही पण हो. आमेन. कुठं तुम्ही आपण नसलं तर आम्ही नाही, काय जगाला माझा उपयोग नाही, मी मरून जातो. जावा, उभं राहा. हालेलुया. असं उभं राहा की तुमच्यावरती हे जग आधारित असणार आहे. राष्ट्राचे आधारस्तंभ तुम्ही असणार आहात. आमेन. एक गोष्ट आत्ता मिळाली नाही म्हणजे तुमचं जीवन संपलं नाही. हालेलुया. एखादा जॉब तुम्हाला आत्ता मिळाला नाही म्हणजे तुमचं सगळं काही संपलेलं नाही. का हताश होता? सैतानाचं काम असेल तुम्हाला डिस्टर्ब. तुम्ही कंगाल आहे. सैतानचं काय सांगतो तुम्हाला? तुम्ही कंगाल आहे सिस्टर, कंगाल आहे, तुमच्याकडे काहीच नाही, काहीच तुम्हाला कोण बघत नाही, कोणीच नातेवाईक नाही, कोणीच मदत करत नाही, सारखं मदत.
मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल? आकाश आणि पृथ्वीचा आकाश आणि पृथ्वीचा निर्माण लक्षात करतात. ठेवा. सहाय्य व्यक्तीकडनं घेऊ नका. हालेलुया. जेव्हा व्यक्तीकडचं सहाय्य येतं ते संपून जातं. देवाकडचं सहाय्य एखाद्या झऱ्याप्रमाणे सारखं येत राहतं बरं का, नदीप्रमाणे एकसारखं. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवताना, असं अनुवादाच्या पुस्तकात लिहिलं, इथून पुढं काय अनुवादाच्या पुस्तकात 15:4 मध्ये म्हटलंय, तरी पण तुमच्यामध्ये कोणी सुद्धा दरिद्री असणार नाही, दरिद्री असणार नाही. कारण तुमचा देव परमेश्वर, का दरिद्री असणार नाही? कारण तुमचा देव तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावयास म्हणून देत आहे त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. देव 100% आमचा परिवार, आमचं जीवन आशीर्वादित करणार आहे असं शास्त्रात लिहिलेलं आहे. आमेन. म्हणून तुम्हाला विश्वास ठेवायचा. आणि एवढंच नव्हे तर तो म्हणतो जग तुमच्या आधारावरती टिकलेलं आहे. तुम्ही जगाचे आधार आहात. हालेलुया. तुम्ही जगाचे आधार आहात. आणि या गोष्टीची प्रचिती या दिवसात आपल्याला येत आहे. आज परदेशातनं एवढे कॉल येतात, मला आनंद वाटतो. कुणीतरी एका दिवशी परदेशातनं जवळजवळ मला 20 ते 25 कॉल आले आणि ते कॉल नेट बंद असल्यामुळं तिकडून येताना नेटवरती कॉल येतात, मी उचलले नाही. आणि मग ते म्हणतात, पास्टर आम्हाला फार मोठी आशा आहे की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना कराल आणि आमच्या घरातल्या समस्या दूर होतील. म्हणजे जग आमच्या आधारावरती टिकलेलं आहे. आशा आहे लोकांना. तुम्ही जगाची आशा आहात. जिथं तुम्ही आहात, शिक्षण देत आहात, लेकरांना तुमच्याकडनं आशा आहे. तुमच्यावरती तुम्ही जगाचं भविष्य घडवणार आहात. तुम्ही घडवले आहात. तुम्ही जे रिटायर झालेले लोक आहात, तुम्ही या देशाला दिलेले फार मोठ्या देणग्या आहेत, ज्यांनी शिकवलेल्या आहेत. जे हॉस्पिटलमध्ये काम करणार आहेत, ते पेशंट तुमच्यावरती डिपेंड आहेत. तुम्ही त्यांच्यावर उपचार करताल, ते बरे होतील आणि बरे होऊन राष्ट्राला उपयोगी पडतील. म्हणजे राष्ट्र तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही साधे लोक नाही, काय त्याला कमी समजत आहात. तुम्ही जबरदस्त अशा प्रकारचे लोक आहेत. मी प्रार्थना करतो, मी जर लोकांना वचन सांगतो तर लोक वचनानं आशेदायी चित्र त्यांच्यामध्ये निर्माण होतं. आत्महत्या करणारे लोक जागेवरती थांबतात. त्यांना वाटतं नाही मरावं, परंतु तेव्हा देवाचं वचन जातं आणि त्यांच्या जीवनामध्ये काम करतं. म्हणजे राष्ट्र आमच्यावरती अवलंबून आहेत. मग आम्ही एवढं हताश निराश का जीवन जगावं? अहो, आम्ही खूप जबरदस्त लोक आहोत. आमची कंगाल अवस्था, या कंगाल अवस्थेमध्ये देव म्हटला, मी तुला तिथून काढून राजपंक्तीला बसवेल. आमेन. दरिद्री अवस्थेमधनं मी तुला काढून टाकणार आहे. म्हणून आज दरिद्री आहात म्हणून वाईट वाटून घेऊ नका. देव आठवण करणार आहे. आमेन. जे तुम्ही प्रयत्न करत आहात ना, या प्रयत्नाला सोडून देऊ नका. आमेन. करत राहायचा प्रयत्न, सतत प्रयत्न करत राहा. देव अद्भुत रीतीनं तुम्हाला तुमचं रेस्टॉरेशन करणार आहे. हालेलुया. देवाची इच्छा आहे की तुम्ही जगाचा आधार बनावा. आमेन. लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, करत असताना देवाच्या जवळ राहायचं बरं का. हालेलुया. एकदम देवाच्या जवळ राहायचं, कोणाच्या जवळ राहायचं नाही. कोण तुम्हाला डिस्टर्ब करतं, आता आमचाच प्रॉब्लेम आहे. मुद्दा म्हणून आम्ही जे आम्हाला दुःख होतात त्यांच्या जवळ जातो. बोला आ बैल मुझे मार, नाही का. अशा देवाच्या जवळ राहायचं. वाकडी करायची, देवाच्या जवळून जायचं. हालेलुया. जिथं तुम्हाला डिस्टर्ब करतात, हताश निराश करतात, तिकडे जाऊच नका ना. प्रार्थनेत राहा, देवाच्या जवळ राहा, अधिक वचनामध्ये राहा. आणि जेवढं तुम्ही देवाच्या वचनात राहाल ना, तेवढं तुम्ही आनंदी राहणार आहात. आमेन. हालेलुया. त्यांना कोण काय बोललं त्याचं परवाच नसते. लोकाला बोलायचं काम करू द्या, तुम्ही चालायचं काम करत राहा. हालेलुया. आणि लोक कोणालाच बोलायचं सोडत नाही तो. आणि त्यांनी नाही बोललं तर देव त्यांना स्वर्गात घेऊन जाईल. त्यांना त्याच्यासाठी तर ठेवलं. तुम्ही बोला, टाइमपास करा, सुंदर जीवन जगा. सुंदर जीवन हेच आहे. देव कंगालाची आठवण करतो. हालेलुया. देवानं आमची आठवण केली. ज्यास देव आठवण करतो त्यास आमची परिस्थिती बदलते. आमेन. म्हणून आज एक गोष्ट मनामध्ये पक्की खात्री बाळगून जा. तुमच्याकडे घर नाही, तुमच्याकडे घर असणार आहे. आमेन. शिंदेचं पहिले घर होणार आहे, कारण शिंदेचा हात सगळ्यात वर आलेला आहे. तुमच्या घराचं ओपनिंग करायला येणारच आहे. हा, नाही ते तुमच्याकडे असणार आहे. देव माझी आठवण करणार आहे. आमेन. आणि लक्षात ठेवा, देव आठवण करतो तर देव देतोच. आमेन.
असं नाही की मग आज नाही, कल, उद्या या, परवा या, मग मला कॉल करा ना, आणि मग उचलायचंच नाही. तसं देव नाही, तो 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे. हालेलुया. जाता जाता सांगतो, कंगालास आशा उत्पन्न होते. हालेलुया. तुम्ही पण आशा सोडू नका. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, नतमस्तक होऊया, माना आपण लावूया, प्रभूचं वचन स्वीकारूया, वचनावरती विश्वास ठेवूया. कंगालास आशा निर्माण होते. कधी कधी कंगाल अवस्था ही सुद्धा आमच्यासाठी चांगली आहे. हीच अवस्था देवाच्या अंतःकरणामध्ये जागा निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. हे सर्व समर्थ देवा, पुन्हा एकदा आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आज आम्ही आमच्या जीवनाचा विचार बारकाईने करत असताना एक गोष्ट आम्हाला समजली. कंगाल होण्याचं कारण आम्ही तुझ्यापासून दूर जाणं, आम्ही परमेश्वराचं विस्मरण करणं. परंतु ज्यावेळेस अधर्माचं तोंड बंद होतं, त्यावेळेस परमेश्वर आमचं स्मरण करतो आणि आमची कंगाल अवस्था बदलतो. हे किती सुंदर रहस्य तू समजावून सांग.